NH News 24. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत की शेतकरी संघटना जी आहे ही स्वामी समर्थ कारखाना आणि जी काही महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांचा जो काही आत्ता नेवासा तालुक्यातील स्वामी समर्थ कारखान्यावर या ठिकाणी जो झालेला वजन मापामध्ये झालेला याच्याविषयी आपण आता वजन मापात फरक दिसून आलेला आहे, व्हेरिएशन त्या ठिकाणी सापडलेले. आपण या ठिकाणी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय अजितजी काळेसाहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांचे संपर्क साधत आहोत. साहेब, काय सांगशाल आपण? 17 तारखेला साधारण 11:30च्या दरम्यान एक फोन आला होता. त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की माझ्या ट्रॅक्टरच्या वजनामध्ये फरक आलेला आहे. म्हणून नेवासा तालुका शेतकरी संघटनेची आमची जी काही माणसं आहेत, आमचे तालुका अध्यक्ष असतील, युवा आघाडीचे अध्यक्ष असतील आणि बाकीचे हरिअप्पासारखी ज्येष्ठ मंडळी, त्यांना मी फोन करून सांगितलं की काय भानगडे, तुम्ही जाऊन एकदा बघा. बघितल्यानंतर असं लक्षात आलं की साधारण 12-12:30च्या दरम्यान ह्या काट्यावरचं व्हेरिफिकेशन करण्यासाठीचं वजन करण्यात आलं. ते वजन करत असताना तिथले जे MD आहेत गाडे म्हणून आणि आणखीन एक कोणीतरी त्यांच्या ऑफिसमधलं स्टाफमधले होते, त्यांच्या समक्ष या काट्यामध्ये व्हेरिएशन सापडलं. तशा स्वरूपाचं आमच्या संघटनेच्या लोकांनी त्यांच्याकडनं लेखी तक्रार असलेलं पत्र पण घेतलेलं आपण. परंतु त्याच्यानंतर असं लक्षात आलं की कायद्याच्या चौकटीत राहून, कारण की खाजगी सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात यावेत ही शेतकरी संघटनेची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे आणि शेतकऱ्यांना ह्या पिळवणुकीच्या व्यवस्थेमधनं बाहेर काढण्यासाठी जेवढे कारखाने येतील तेवढे आम्ही त्यांचं स्वागत करतो. परंतु हे होत असताना शेतकऱ्यांची लूट देखील या माध्यमातून झाली नाही पाहिजे आणि त्याच्यासाठीची भूमिका आमची आहे. कारण की शेतकऱ्यांना आज ऊसाच्या उत्पन्नाशिवाय दुसरं कोणतंच चांगलं असं त्याचं आर्थिक नियोजन बसेल असं कोणतंच साधन नाही. त्याच्यामुळं हा विषय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आम्ही जे दराडे साहेब आहेत, जे नगरला निरीक्षक म्हणून काम करतात वजनमापीच्या संदर्भातलं, त्यांना मी फोन करून विनंती केली की साहेब, काहीतरी गडबड दिसते, तुम्ही एकदा जाऊन ते काट्याचं व्हेरिफिकेशन करा. त्याच्यानंतर साहेब तिथं नगरवरून तिथं गेले, त्यांनी ते व्हेरिफिकेशन केलं. तिथं 4 काटे आहेत, त्या 4 काट्यापैकी 3 काटे व्यवस्थित होते, 1 काट्यामध्ये व्हेरिएशन आलं आणि ते व्हेरिएशन आल्याचं त्यांनी त्या संदर्भातलं पंचनामा वगैरे त्यांनी सगळा केलेला आहे, काटा पण सील केला त्यांनी. त्याच्यानंतरची परिस्थिती अशी आहे की आम्ही ह्या संदर्भातली तक्रार, कारण की कोणती व्यवस्था आहे की संघटना जे काम करते ते पूर्ण क्षमतेने करते, कोणाच्याही दबावाला बळी न पडता, आणि जी प्रामाणिक भूमिका आहे आमची, आमच्यामुळं कोणाचा त्रास आहे, कोणाला त्रास होणार नाही याची पण आम्ही दक्षता घेतो. त्याच्यामुळे रितसर अशी आम्ही तक्रार याची तहसील कार्यालय असेल, कलेक्टर ऑफिस असेल, प्रांत असतील, साखर आयुक्त कार्यालय असेल, RGD असेल, यांच्याकडे आम्ही रितसर अशी तक्रार केलेली. त्याच्या पोच सुद्धा आमच्याकडं उपलब्ध आहे. पुणे कार्यालयामध्ये आम्ही या संदर्भातली तक्रार नोंदवलेली आहे आणि याचा उद्देश खास करून असा आहे की महाराष्ट्रामध्ये आमची सातत्याने भूमिका राहिलेली आहे की शेतकऱ्याला त्याच्या ऊसाचं वजन बाहेरच्या काट्यावर करून त्याची परवानगी मिळावी आणि याच्यासाठी आम्ही वारंवार साखर आयुक्त कार्यालयाला विनंती करतोय. परंतु सातत्याने कोणत्या कारणासाठी, आता तुम्ही सगळेजण जाणू शकता की बाहेरचा काटा सुद्धा सरकारी काटाच आहे, ज्याला सरकारनेच अथॉरिटी दिलेली आहे आणि कारखान्याचा काट्याला सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांनीच अथॉरिटी दिलेली आहे. असं असताना बाहेरच्या काट्यावरचं वजन आम्ही करणार नाही, घेणार नाही, ऊस गाळणार नाही, ही जी भूमिका आहे ही संशयास्पद आहे आणि त्याच्यामुळं आमची भूमिका अशी आहे की या निमित्ताने सरकारने आता हा विषय ऐरणीवर घ्यावा, तात्काळ या संदर्भात दखल देऊन ही परवानगी शेतकऱ्यांना द्यावी की बाहेरून ऊस त्याचा, कारण की ही व्यवस्था आता ट्रान्सपरन्सी पाहिजे. तुम्ही जर एवढे शुद्ध आणि एवढ्या चांगल्या मनाने शेतकऱ्याचं काम करताय, अशी जर तुमची भूमिका असल्याचं दाखवताय, तर त्याच्या ऊसाचं वजन त्यांनी करून आणलं आणि तुमच्याकडे व्हेरिफिकेशन झालं तर त्याला अडचण काय? परंतु ह्या सगळ्या वातावरणामध्ये असं दिसतंय की याच्यामध्ये लुटीची व्यवस्था ही स्वतःच्या हातात ठेवायची आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक करायची आणि त्याच्यासाठीचा हा संघर्ष. कुणाचाही वैयक्तिक द्वेष नाही, कोणत्याही कारखान्यावर वैयक्तिक रोष नाही. आम्हाला ही भूमिका मांडायची आहे की ज्या कारखान्याला, आमची तर पहिली मागणी अशी आहे की 25 किलोमीटरची अट काढून टाका, कारखाने प्रत्येक गावामध्ये होऊ द्या, आम्ही त्याचं स्वागत करतो. आम्हाला सहकारी कारखाने काय आणि प्रायव्हेट कारखाने काय, जे लोक याच्यामध्ये उतरलेले आम्ही त्यांचं स्वागतच करतो, कारण की ही सर्व्हिस आम्हाला मिळणार आहे. आम्हाला माहिती कॉम्पिटिशन झाली तर आमच्या ऊसाला चांगला भाव मिळणार आहे.
त्याच्यामुळं कोणत्याही खाजगी कारखान्याला किंवा कुणालाही वेठीस धरण्याची आमची भूमिका नाहीये. त्याच्यामुळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त शेतकरी बंधूंना विनंती करतोय की तुम्ही ज्या व्यवस्थेमध्ये आपण काम करतोय त्या व्यवस्थेमध्ये आपल्या प्रामाणिकपणाला, आपल्या कष्टाच्या दामाला आपल्याला योग्य कष्टाला दाम मिळालं पाहिजे. आणि ह्या भूमिकेतनं कोणतेही वैयक्तिक विरोध न करता फक्त आणि फक्त शेतकरी हित हे डोळ्यासमोर ठेवून शेतकरी संघटनेने आपली मागणी केलेली आहे. आणि याचा सारासार विचार करून मला खात्री आहे की शासनाला पण आता भूमिका घ्यावी लागेल की शेतकऱ्याचा ऊस हा बाहेरच्या काट्यावर मोजून तो कारखान्याने गाळण्यास परवानगी मला वाटतं आता साखर आयुक्त कार्यालय नक्कीच देईल आणि त्याचा पाठपुरावा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.